दौंडच्या यवत येथे दोन गटामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपल्यासोबत आमदार संग्राम जगताप आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल तिथे एक सभा पार पडली, त्या सभेत तुम्ही देखील होतात, अनेक आक्षेपार्ह वक्तव्य देखील केले होते। आज एक आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नाही, कुठलाही आक्षेपार्ह वक्तव्य काही झालेलं नाही। ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का लावणं, त्यांच्या विचाराला धक्का लावणं, तिथं सातत्याने कुठेतरी काही टार्गेट करणं, हे तिथं हिंदू समाज हे सातत्याने एवढं होऊन सुद्धा शांत बसलेला होता आणि सभा देखील व्यवस्थित शांततेने पार पडली। पण त्यांना कुठेतरी शांत बसवत नाही, त्यांनी अचानक आज सकाळी कुठेतरी तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे चिथावणीच्या पोस्ट त्यांनी टाकल्या आणि त्याच्यानंतर आज आपल्याला कुठेतरी काही वेगळा प्रकार घडलेला पाहायला मिळतो। हे सकल हिंदू समाजाने हे सातत्याने शांततेनेच घेतलेलं आहे, हे कायद्यानेच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करत आले। याला कुठेतरी वेगळ्या प्रकारचं गालबोट लावण्याचं काम हे काही विशिष्ट जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून सातत्याने होत असताना पाहायला मिळतं। म्हणजे काल शांततेत सगळं पार पडलं, कोणतंही सगळं शांततेने पार पडलं, कुठल्याही प्रकारचं काही आक्षेपार्ह तिथे काही घडलेलं नाही, कोणी काही बोललेलं नाही। पण आज जो तणाव निर्माण झालाय, मग तो नेमका त्याचं कारणच एवढं आहे की ते सातत्याने जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं तिथं कुठेतरी मोडतोड केली तरीच लोक शांत बसले आणि ते थांबायला तयार नाही ना, ते रोज काहीतरी टाकतायत, रोज काहीतरी करतायत। त्यामुळे हे आपल्याला कुठेतरी या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे। म्हणून हे पिढ्या कुठेतरी अशा पद्धतीने होत असेल तर यांना कुठेतरी कायदेशीररित्या पोलीस प्रशासनाने त्यांना योग्य त्या प्रकारे कायद्याचे पायबंद घालणं गरजेचं आहे। तुम्ही आता काय आव्हान करा, कारण दोन्हीकडचे जो तो तणाव निर्माण झाला दोन्हीकडचा नाही माझा संबंध, माझा फक्त आमच्या सकल हिंदू समाजाशी संबंध आहे। तुम्ही आव्हान काय कराल? नाही, आव्हान एवढंच करल की तिथल्या आमच्या सर्व सकल हिंदू समाजाच्या लोकांनी कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये। पोलीस प्रशासनाला, तिथलं जे काही प्रशासन असेल, कुठलंही प्रशासन असो, त्याला सहकार्य करावं आणि त्याच्या बाबतीमध्ये जे काय असेल त्या पद्धतीनं FIR त्यांनी दाखल करावी। निश्चितच कुणी कायदा हातात घेऊन असं आव्हान जे आहे ते आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं आहे। कॅमेरा कर्मचारी कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।